तर आज आपण ब्लाऊज बॅक नेक डिझाईन बघत आहोत। तर त्यासाठी अगोदर मी हे कपडा कट करून घेतलेला आहे। इथं बॅक साईड आहे। तर आता मी अस्तरच्या याच्यावरती गळारुंदी टाकून घेते। तर गळारुंदी इथं मी 2 इंचाची घेते। 2 इंचावर गळारुंदी टाकून झाल्यानंतरला खाली त्या कस्टमरची डिमांड आहे की त्यांना खाली पट्टी 4 इंचाची पाहिजे। तर मी वळून गळा न टाकता खालूनच 4.5 इंचावरती 4.5 इंचाच्या थोडंसं आसपास मी असा गळा टाकून घेतलेला आहे। आणि बघा इथून मी 2.5 इंचावर गळारुंदी टाकलेली आहे। त्याच्यानंतरला सरळ एक बॉक्स तयार करून घ्यायचा। इथं गळ्याचा शेप त्यांनी छान सांगितला आहे, तर त्याच पद्धतीने टाकते मी। तर 7 इंचावरती असा एक डॉट करून घेतला आहे आणि इथून इथपर्यंत 2 इंचावरती एक मी डॉट करून घेत आहे। अशा पद्धतीने इथून असा राऊंड शेप देत इथून हा मॅच इथपर्यंत करायचा आहे। इथून इथं मॅच झाल्यानंतरला इथं पाव इंचावर अर्धा इंच आपण थोडंसं आत येणार आहोत आणि इथं एक डॉट करून घेणार आहे। आणि बघा इथून पण असा हा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। अतिशय सुंदर गळा दिसतो हा शिवल्यानंतरला। हे चॉकच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण डार्क करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्या बाजूला उठवायचं आहे। हे आता काय करायचं, हे ओपन करायचं आणि या साईडला प्रेस करायचं। बघा एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मग असं प्रेस करून घ्यायचं। बरोबर आपले छाप या साईडला पडलेले आहे। आता आपण याला डार्क करून घेऊया। हे डार्क करून झालेलं आहे। आता बघा हे मेन फॅब्रिक आपलं आहे ते आपण सरळ बाजूला ठेवलेलं आहे आणि उलटी बाजू त्याची खाली आहे आणि त्याच्यावरती मी असं अस्तर सेट केलेलं आहे। याच्या बाजूला दोन्ही साईडला अशा पिन लावून घ्यायची आणि खालच्या बाजूलाही, त्यामुळे आपला गळा एकदम व्यवस्थित स्टिच होतो आणि इकडे तिकडे सरकत नाही। म्हणून मी हा गळा अगोदर कट करून घेत नाही। शिवताना आपल्याला व्यवस्थित कॉर्नरच्या ठिकाणी सुई आत ठेवायची आहे आणि दाब उचलून व्यवस्थित असं टर्न करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हळूवारपणे आपल्याला हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा सुई आत ठेवते मी आणि मग दाब उचलून कपडा टर्न करते। याच पद्धतीने तुम्हालाही करून घ्यायचं आहे। एकदम छान गळ्याची फिनिशिंग आपल्याला याच्यामध्ये येते। बघा इथून पाव इंचावरती आता मी हा सगळा कपडा कट करून घेणार आहे। शिलाई मार्जिनच्या बरोबर पाव इंच आतमध्ये येऊन मी हा कपडा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही अर्धा इंचवर कट करू शकता। आता बघा याला सगळीकडे असं बारीक बारीक असे कट्स देऊन घ्यायचे आहेत। कट्स देताना लक्षात ठेवायचं आहे की आपला मेन फॅब्रिक कट नाही झालं पाहिजे। बघा त्याच्यानंतरला हे दुमडून आपल्याला सगळीकडे कॉर्नर आहे तिथून व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देतानाही आपल्याला जिथं जिथं कॉर्नर्स आहेत तिथं तिथं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। जर कुठे कपडा व्यवस्थित बाहेर आला नसेल तर तिथं आपल्याला एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढायचं आहे। इथं माझा आला आहे त्यामुळं मला काही गरज पडत नाही आहे। बघा या पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। जिथं जिथं कॉर्नर्स आहेत तिथं आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येते। गळा आता आपला स्टिच करून झालेला आहे। आता आपण त्याला लेस लावून घेऊया। तर लेस लावण्यासाठी मी आधी इथे खालच्या साईडला लेस लावून घेत आहे, कारण त्याची टोकं जी राहतील ती आपली वरच्या लेसमध्ये कवर होतात। अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कॉर्नर्स दुमडून घेऊन मग लेस अशी ठेवून व्यवस्थित सिलाई करून घ्यायची आहे। कॉर्नरकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आपल्याला। इथून आता लेस कट करून आपण याला डबल शिलाई करून घेतोय। डबल शिलाई केल्यामुळे काय होतं की आपली लेस कुठेही ओपन होत नाही आणि दिसताना फिनिशिंगही छान दिसते, कुठेही उचलली जात नाही आपली लेस। आता बघा या पद्धतीने आपल्याला इकडून दुसरी लेस वरून ठेवायची आहे। बरोबर त्याला व्यवस्थित कपड्याजवळ पकडून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। जेवढं फिनिशिंगमध्ये तुम्ही शिवण्याचा प्रयत्न कराल तेवढेच। आणि बघा इथून ही लेस आहे ना ती कवर त्यात झाली पाहिजे। जे खालून टोकं आलेली आहेत ती आपली या शिलाईमध्ये कवर झाली पाहिजे। बघा इथून हे पॅक झालेलं आहे आपलं। याच्या बाजूला आपण अजून एक लेस लावून घेत आहे। अशा पद्धतीने लेस दोन लेस लावल्यानंतर ना अतिशय सुंदर गळ्याची डिझाईन ही आपली तयार होते। लेसला परत आपल्याला इकडूनही
डबल शिलाई करून घ्यायची आहे। बघा आता आपल्याला या बाजूला पण लेस लावून घ्यायची आहे। बघा इथेही कवर झालं पाहिजे हे लक्षात घ्या। खालून जी लेस आपली लावलेली आहे ती त्याच्या आतमध्ये लपली पाहिजे। ह्याचं लेस कुठपर्यंत आली आहे खाली आणि परत त्याला डबल शिलाई करून घ्यायची। दुसरी लेस लावायची परत। या पद्धतीने गोलाकार शेप देत व्यवस्थित ठेवत आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे। खाली आल्यानंतर परत आपल्याला डबल शिलाई साईडने करून घ्यायची त्याच्या। या पद्धतीने बघा गळ्याला आपल्या ही लेस लावून झालेली आहे। आता आपल्याला खाली हे टक्स टाकून घ्यायचं आहे। लेस लावून झाल्यानंतर आपल्याला टक्सचं माप टाकायचं आहे। आता बघा अशा पद्धतीने कपडा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता कपडा फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला आता इथं टक्सचं माप टाकून घेऊया। तर टक्सचं माप टाकण्यासाठी मी टक्सची रुंदी ही 4 इंचावर घेत आहे। 4 इंचावरती एक डॉट करून झाल्यानंतरला 4.5 इंचावरती असा एक उभा डॉट करून घेतला। बघा ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे। ते आपण नेहमी टक्स टाकतो ते त्या पद्धतीने सोडायचं आहे। बघा असं हे करून प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे आपल्या टक्सचं माप दुसऱ्या बाजूलाही उठलं। आता बघा ह्याला डार्क करून घ्यायचं। कपडा असा पकडायचा आणि इथून कॉर्नरपासून स्टार्ट करायचं आणि खाली अर्धा इंचापर्यंत आपल्याला हा टक्स टाकायचा आहे। अशा पद्धतीने त्याला डबल शिलाई करून घ्यायची। त्याच पद्धतीने दुसराही टक्स आपल्याला शिवून घ्यायचा आहे। बघा इथून स्टार्ट करायचं, डबल शिलाई करून घ्यायची त्याला। आता टक्सच्या इथे लॉक शिलाई करून घ्यायची आपल्याला। बघा आता हा गळा आपला झाला आहे। आता आपल्याला पाठीमागची कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे। बघा त्यासाठी इथे मी ही पट्टी घेतलेली आहे आणि खालून त्याला असं पाव इंचावरती अशी दुमडून घेत आहे। पट्टीची रुंदी मी अंदाजे 2 इंचाची घेतलेली आहे। आता बघा आपल्याला ही कंबरपट्टी लावून घ्यायची। ती कशा पद्धतीने लावून घ्यायची, ही दुमडलेली बाजू आहे ना ती वरच्या बाजूला आहे। बघा या पद्धतीने असं ठेवायचं आणि कॉर्नरने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून झाल्यानंतर ती पट्टी आपल्याला व्यवस्थित प्रेस करून अशी त्या बाजूला घ्यायची आणि ज्या साईडला आपण दुमडला आहे तो भाग आपला अस्तरच्या साईडला असला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता बघा हे व्यवस्थित फोल्ड करून याच्यावरती एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित ठेवून अस्तरचा कोणताच भाग आपला वरती नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। बघा या पद्धतीने आपण आता इथं शिलाई करून झालेली आहे। तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर डिझाईन आपली तयार झालेली आहे। तर अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।